की कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार असताना एक FRBM ॲक्ट आला होता, जो फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट रेग्युलेटर म्हणून येतो. म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट काय असतं, जेवढे पैसे येतात आणि आपण खर्च करतो त्याच्यातली गॅप किती असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात, जे सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं बजेट मॅनेजमेंट करत असतं. हे करत असताना असं ठरलं होतं केंद्र सरकारमध्ये, आणि हा निर्णय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारचा आहे, जे BJPचंच सरकार होतं, की हे फिस्कल मॅनेजमेंट हे 3 ते 4% पुढे मागे राहता कामा नये. केंद्र सरकारला एक नियम आणि राज्यांना एक नियम, आणि ह्याच या सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑब्जेक्शनमध्ये आलेलं आहे की FRBM ॲक्ट हा जो आहे तो करत असताना हे जर असंच काम करत राहिलो तर FRBM ॲक्टच्या बाहेर आपण जाऊ, विच इज नॉट अलाउड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे या महाराष्ट्राच्या सरकारला, आणि त्यांनी आणखीन एक ऑब्झर्वेशन सांगितलं आहे की MSRDC यांच्यासाठी जे लोन्स आता एक 24,000 कोटी रुपयाचं लाख कोटी रुपयाचं एक लोन घेतलं जात आहे, ज्याला सरकार गॅरंटी होते. मी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही विरोधात नाही, पण हे जे नंबर्स सांगतायत, आणि हे नंबर्स माझे नाही आहेत, हे वर्तमानपत्रात आलेले आहेत, आणि हे सगळे नंबर्स फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटमध्ये, जी कदाचित अर्थातच सगळ्यांनी वाचली का नाही मला माहिती नाही. माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे का, तर जरूर झालं पाहिजे, पण लँड ॲक्विजिशन करताना ज्या पद्धतीने या प्रोजेक्टला विरोध होतो. आणि आणखीन एक माझा प्रश्न, एक सूचना आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, की जर एक्झिस्टिंग रस्ता आहे, सगळे शेतकरी म्हणतात एक्झिस्टिंग रस्ता आहे, तर आणखीन एक रस्त्याची काय गरज. तर तुम्हाला स्ट्रेंथन करायचा असेल तर आहे तो रस्ता त्याच्यातच का नाही एखादी लेन पुढे मागे करत. हा एक मार्ग असू शकतो का. एक म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे, त्याला विरोध आहे, ही एक बाजू, आणि दुसरी बाजू जे फायनान्स मंत्रालय म्हणते